ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र 18 न्यूज बुलेटिन। पनवेल, खारघर, उरण आणि रायगड जिल्ह्यालगत असणाऱ्या शहरी आणि ग्रामीण भागात सर्रास विकल्या जाणाऱ्या गांजा, चरस, एमडी तसेच इतर अंमली पदार्थांसंदर्भात युवासेना उत्तर रायगड पनवेल विधानसभा तसेच उरण विधानसभा पदाधिकाऱ्यांनी पनवेल पोलीस उपायुक्त विवेक पानसरे साहेब यांना निवेदन देत अवैधरित्या गांजा आणि नशेचे पदार्थ विकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी विनंती केली। तसेच अवैध नशेचे पदार्थ विकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असं आश्वासन पोलीस उपायुक्त पानसरे साहेब यांनी दिले। यावेळी युवा सेनेचे राष्ट्रीय सचिव रुपेश दादा पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख रामदासजी शेवाळे साहेब तसेच युवा सेना पनवेल आणि उरण विधानसभेचे पदाधिकारी उपस्थित होते। तत्परतेने ज्या ठिकाणी अशा काय पब्स होते, बार होते, दुसऱ्या दिवशी ऑर्डर काढून अनाधिकृत बांधकाम जिथं जिथं अशा व्यवस्था करतात त्या सर्व व्यवस्था दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या सगळे तोडफोड करून अनाधिकृत बांधकाम हटवली। अशी पहिला मुख्यमंत्री आहे की ही युवा पिढी वायाला जाऊ नये म्हणून एका बाजूला आपण पाहतोय की लाडली बहन आणि लाडका भाऊ यांच्या माध्यमातून मुलींना 15,000 रुपये मानधन आणि मुलांना 10,000 रुपये मानधन एका बाजूला असं असताना दुसऱ्या बाजूला युवा पिढी ड्रग्सच्या माध्यमातून ड्रग्सच्या आहारी जाऊ नये म्हणून साहेबांनी उच्चालेलं पाहून अख्खा महाराष्ट्र पाहतोय। या अनुषंगानेच आमची सगळी युवा सेनेची टीम आहे यांनी या ड्रग्सच्या संदर्भात पनवेल आणि ह्या खारघर परिसरातील ड्रग्सवरती कठोर कारवाई करण्यासंदर्भात माननीय डीजीपी साहेब यांना आज निवेदन दिलंय आणि मला अभिमान आहे माझ्या युवा सैनिकांचा। चांगल्या कामाची सुरुवात त्यांनी शिंदे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून म्हणू नये आपण, परंतु त्यांच्या आदेशानं किंवा ते ज्या पद्धतीनं काम करतात त्या पद्धतीनं आपलंही काहीतरी कर्तव्य आहे त्या अनुषंगानं हे अभियान घेतलंय। त्याबद्दल मी सर्व माझ्या सहकाऱ्यांचं मनापासून धन्यवाद देतो। जय भारत। सन्माननीय रुपेश पाटील साहेब, आपलं काय याच्याबद्दल प्रतिक्रिया असतील? जय महाराष्ट्र। आपण आत्ताच पाहिलं असेल की पुण्यामध्ये किंवा इतरही महाराष्ट्रात जिथे जिथे ही कॉर्पोरेट क्षेत्र उभारली गेलेली आहे, जिथे जिथे महाविद्यालय आहेत आणि एकूण या अख्ख्या अवघ्या महाराष्ट्रामध्ये ड्रग्ज आणि अंमली पदार्थाचं रॅकेट हे दिवसानुदिवस वाढत आहे। आपण जर बघत असाल तर शाळेमध्ये चॉकलेटच्या माध्यमात किंवा ग्रामीण भागामध्ये वीड, त्याला आपण गांजा म्हणतो, ह्याच्या माध्यमात आणि इतरही मोठ्या महाविद्यालयात जसं पुण्यामधल्या काही क्लब्समध्ये, लॉन्समध्ये हे एमडी सारखी जी काही ड्रग्ज मिळायला लागलेली आहे ही इतकी भयानक ड्रग्ज ज्याने आपली युवा पिढी अगदी नसता नाबूस होत आहे। आणि असं असताना सुद्धा काही ठिकाणी हे सर्रासपणे चालू होतं। ह्याच्यावर जेव्हा कारवाई चालू झाली आणि कालच्याच अधिवेशनात सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी ह्या सगळ्या गोष्टींवर जोराने कारवाई करण्यासाठी आदेश दिले आणि त्या आदेशाची अंमलबजावणी झाल्यामुळेच आज आम्ही सुद्धा युवा सेनेच्या माध्यमातून सन्माननीय श्रीकांत साहेब, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने आणि कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक यांच्या आदेशाने तातडीने आम्ही ही जी आमची पनवेल विधानसभा आणि उरण विधानसभा इथे युवा सेना पदाधिकारी यांच्यासोबत आज आम्ही पोलीस डीसीपी उपायुक्त यांची भेट घेतली आणि ही जी कठोर कारवाई आहे ही आमच्या पनवेल महानगर क्षेत्रातून चालू व्हावी। इव्हन उरण, ग्रामीण आणि रायगड, नवी मुंबई याही क्षेत्रामध्ये जिथे जिथे असे काही अनधिकृत अड्डे असतील, जिथे जिथे हे ड्रग्ज मिळले जातील, जिथे जिथे शाळेच्या आवारामध्ये असे काही टपऱ्या सापडत असतील तर त्याच्यावर कठोर कारवाई करावी। आणि ह्या जसं आमच्या आता जिल्हा प्रमुखांनी म्हटलं की हे जे आम्ही योजना आणि हा जो मुद्दा सीएम साहेबांनी आमच्या उचललेला आहे, मुख्यमंत्र्यांनी उचलला आहे, त्याच्याच आदेशाने त्यालाच दुजोरा म्हणून आम्ही ही कारवाई पनवेल आणि उरण आणि अवघ्या नवी मुंबई आणि रायगडच्या क्षेत्रात आम्ही चालू करतोय। ह्याला प्रशासनाचा चांगला पाठिंबा मिळत आहे। आम्हाला आता पोलीस उपायुक्त यांनी आम्हाला दुजोरा दिला। या संदर्भामध्ये कठोर कारवाई आजपासून चालू होईल आणि मी त्यांचं स्वागत करतो। धन्यवाद। धन्यवाद सर।